आज मी सांडगे बनवत आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। हे मी मिक्स डाळीचे सांडगे बनवत आहे। त्याच्यासाठी हे डाळी घेतलेले आहेत। 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ह्याला अलगच पिसून घ्यायचं, आपल्याला मिक्स करायचं नाही। 1 वाटी तुरीची, 1 वाटी मुगाची, अर्धी वाटी मटकीची आणि हे 2 डाळी मसूर आणि उडदाची 2-2 चम्मच घेतलेले आहे। मटकीची डाळ जर तुमच्याकडे जास्त असली ती 1 ते 1.5 वाटी घेऊ शकता। माझ्याकडे एवढीच होती म्हणून मी अर्धी वाटीच घेतलेली आहे। ह्याला बंद चालू करून आपल्याला मोटाड पिसून घ्यायचं आहे। हे पहिल्या सुरू मी हरभऱ्याची डाळ पिसून घेतलेली आहे आणि एकदम रवाळ पिसायचं आहे आपल्याला। मोठा गरा असतोय ना, तसं उपम्याचा गरा असतोय तसं मोटाड पिसून घ्यायचं आहे आणि त्याला चाळणीतून चाळून घ्यायचं आणि चाळणी जे उरलेलं असते हे असंच आपल्याला दुसऱ्या डाळीसोबत पिसून घ्यायचं आहे। इथं मी तुरीची डाळ पहिलं पिसून घेणार आहे। आता हे बघू शकता, पहिलं मी हरभऱ्याची पिसून घेतली, त्याच्यानंतर तुरीची पिसून घेतली। आता ह्यालाही चाळून घेऊया। असं केल्यामुळं हे 2 डाळी थोडंसं जाडसर राहते। आता ते कशासोबतच मिक्स करायचं नाही पिसताना। ह्याला पिसल्याच्या नंतर सारं आपण असंच पिसून घेणार आहोत। हे बघू शकता, एकदम रवाळ पिसून घेतलेला आहे। आता हे 2 डाळीचं जे कणेर उरलंय ती पिसून घेते। सारं असंच पिसून घेऊया, त्याच्यानंतर आपलं पीठ बनवून तयार आहे। आता इथं मी मूठ भरून एवढा लसूण घेतलेला आहे। जास्त क्वांटिटीमध्ये लसूण घ्यायचं आणि 2 चम्मच जिरे घ्यायचं आणि त्याला बारीक पिसून घेतले। आता इथं अर्धा चम्मच एवढं हिंग घेतलेला आहे। 1 चम्मच हळद, 1.5 चम्मच तिखट आणि 1 चम्मच नमक घेतले। आता इथं कोरडेच मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हिंग एका जागी बसून म्हणून आपल्याला कोरडे पहिलं मसाले मिक्स करून घ्यायचं। बारीक वाटून घेतलेलं ही जिऱ्याचं आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे। मूठ भरून एवढी बारीक कोथिंबीर कापून टाकलेली आहे। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सांडग्याची भाजी खायला खूपच छान लागते आणि कधी जर भाजीला नसलं तर तुम्ही आलूसोबत ही सांडगे बनवू शकता, नाहीतर अशी पातळ घट्ट कशी तुम्ही सांडग्याची भाजी बनवून खाल्लं तर खूपच स्वादिष्ट आणि टेस्टी लागते। सांडग्याची भाजी खायला कोणी नको तर म्हणत नाही, पण टेस्टी एवढीच होते। आणि हे मिक्स डाळीचे सांडगे आहेत, त्याच्यामुळं खूपच छान ऑप्शन आहे मुलासाठीही। आता हे घट्टसा गोळा नाही जास्त आणि पातळही नाही, मीडियम साईजचा मी गोळा केलेला आहे। हे नंतर आपलं 1-1.5 तासाच्या नंतर घट्टसा गोळा होतोय, त्याच्यामुळं थोडंसं सैलसच मळून घ्यायचं आहे आपणाला। एकदम घट्ट करायचं नाही आणि जास्तीत जास्त पातळही करायचं नाही। आता हे बघू शकता, हे कसा कलर चेंज झाला ह्याचा आणि एकदम घट्ट गोळा होऊन बसलाय। त्याच्यात मोटाड आपल्या डाळी पिसून घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळं सारं पाणी सुकून घेतल्यासारखं झालंय। आता हे 1.5 तास मी ठेवून दिलं होतं तिंबून आटा मळून। आता इथं बघा 5 मिनिटासाठी ह्याला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। 5 मिनिट झाल्याच्या नंतर ह्याला थोडं आपल्या जेवढं मुठीत बसते तेवढं पीठ घ्यायचं आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं, म्हणजे सुकलं जात नाही। हे करणं गरजेचं आहे। आता इथं छोटे आपण सांडगे करून घेऊया। छोटे सांडगे करायचं म्हणजे वाळायलाही सोपे जातात आणि बघायलाही चांगले वाटतात। आता हे गॅलरीत ऊन आमच्या लई कमी आलेलं आहे। आता 11:30चा टाईम आहे, त्याच्यामुळं पहिलं सांडगे करून घेऊया, नंतर ही पॉलिथिन उन्हात घेऊन जाऊया गॅलरीत। हे करायला मला कमीत कमी अर्धा तास तर लागेल, नंतर तुम्हाला दाखवते। सांडग्याची भाजी पहिलं आमच्याकडं हळदीचे जे कार्यक्रम असतोय ना, लग्नाच्या पहिल्या दिवसाचा, त्या दिवशी बनवत होते सांडग्याची भाजी आणि भाकरी, हेच साऱ्याला देत होते। असं सांडग्याची भाजी कुठेही तुम्ही बनवू शकता जास्त माणसाच्या ठिकाणी। आता इथं आपले सारे सांडगे बनवून तयार आहेत। बघू शकता तुम्ही ऊन किती आहे माझ्या गॅलरीत। हे सांडगे मी 4-5 दिवस असेच गॅलरीत वाळवून घेणार आहे। तुम्ही कडक जर उन्हात वाळवलं तर 2 दिवसात सांडगे वाळले जातात। 5 दिवसाच्या नंतर आता आपण सांडगे बघूया कसे झाले। तर कसा वाटला सांडग्याचा व्हिडिओ
लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला सांडग्याचा व्हिडिओ.